आणि महा एक्झिट पोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत। एक्झिट पोलच्या 18 जागा ज्या महाराष्ट्रातल्या उरलेल्या आहेत नम्रता, आपण ते आता बघणार आहोत। सुरुवात करूया धुळ्यापासून। धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांचा विजय दाखवतोय एक्झिट पोल। भाजपचे आहेत सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांचा पराभव होण्याची शक्यता धुळ्यामध्ये आहे। इकडे नंदुरबारमध्ये जाऊया। नंदुरबारमध्ये हिना गावित रिंगणात होत्या आणि त्यांचा विजय दर्शवतो आहे हा एक्झिट पोल। ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा पराभव या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे। भाजप ही जागा राखणार असा अंदाज आहे। त्याच्या पुढची जागा आहे धाराशिव उस्मानाबाद। इकडे अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिंकून येताना दिसतात आणि ओमराजे निंबाळकर ज्यांनी आतापर्यंत ही सीट राखली होती त्यांना पराभवाच्या दिशेने त्या जात आहेत। यापुढे भंडाऱ्यामध्ये जाऊया। भंडाऱ्यामधला अंदाज काय सांगतो तर भाजपचे सुनील मेंढे या ठिकाणी पुन्हा एकदा विजयी होण्याचा अंदाज आहे। डॉक्टर प्रशांत पाडोळे यांना अपयश या ठिकाणी येईल असा पुढारीचा एक्झिट पोल सांगतोय। पुढची जागा आहे गडचिरोलीमध्ये। गडचिरोलीमध्ये काय होईल हा एक खरं तर प्रश्न होता, उत्सुकता होती। डॉक्टर नामदेव किरसान या ठिकाणी विजयी होतील, काँग्रेसचे उमेदवार असा अंदाज वर्तवला जातोय। अशोक नेते जे इथले विद्यमान खासदार आहेत त्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो। गडचिरोलीचा हा अंदाज होता आणि त्यानंतर आता जळगावमध्ये जाऊया। जळगावमध्ये स्मिता वाघ यांचा विजय होईल, भाजपच्या स्मिता वाघ जिंकतील असा अंदाज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता हा एक्झिट पोल वर्तवतोय। यापुढे मावळमध्ये जाऊया। मावळची जागा श्रीरंग बारणे रिंगणात होते, ज्यांचा या ठिकाणी विजय दिसतोय। शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे तर संजोग वाघेरे पाटील ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे। वर्ध्यामध्ये जाऊया। वर्ध्यामध्ये बराच हा मतदारसंघ गाजलेला होता, अनेक आरोप झालेले होते रामदास तडस यांच्यावरती, मात्र त्याचा परिणाम दिसत नाहीये कारण रामदास तडस यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे अमर काळे यांचा पराभव या ठिकाणी हा एक्झिट पोल दाखवतोय। पुढे रामटेकमध्ये जाऊया। रामटेकमध्ये राजू पारवे यांना शिंदेच्या शिवसेनेने रिंगणात उतरवलेलं होतं। अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी पक्षप्रवेश केला होता आणि त्यांना तिकीट मिळालं होतं, त्यांचा या ठिकाणी विजय दिसतोय। तर श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे यांचा पराभव या ठिकाणी होतोय। हिंगोलीमध्ये जाऊया। हिंगोलीचं काय चित्र आहे? हिंगोलीमध्ये सुद्धा तिकीट जाहीर झालं होतं, त्यानंतर ते बदललं होतं। या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांचा विजय दिसतोय आणि शिंदेच्या शिवसेनेचे बाबूराव कोहळीकर यांना पराभवाचा धक्का या ठिकाणी बसणार असा अंदाज आहे। परभणीमध्ये जाऊया। महादेव जानकर इथे रिंगणामध्ये होते, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो। रासपचे आहेत महायुतीमधले, तर महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सुटली होती, त्यांचे संजय जाधव यांचा या ठिकाणी विजय होऊ शकतो। लातूरमध्ये जाऊया। लातूरमध्ये सुधाकर शृंगारे हे रिंगणात होते, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसणार असा अंदाज आहे। डॉक्टर शिवाजी काळगे यांचा, काँग्रेसचे शिवाजी काळगे यांचा या ठिकाणी विजय होईल असा अंदाज वर्तवला जातोय। नांदेडमध्ये जाऊया। अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे एक मोठा दिलासा होता महायुतीला आणि त्यानुसार अंदाज जसे वर सांगत होते तसे प्रताप चिखलीकर यांचा विजय या ठिकाणी होईल। भाजपचे प्रताप चिखलीकर विद्यमान खासदार इथले आणि वसंतराव चव्हाण यांचा या ठिकाणी पराभव हा अंदाज दाखवतोय। रावेरमध्ये जाऊया। रावेरमध्ये सुद्धा बऱ्याच राजकीय उलथापालथी घडलेल्या होत्या, ज्या ठिकाणी रक्षा खडसे यांचा विजय आहे असा अंदाज हा एक्झिट पोल वर्तवतोय। तर श्रीराम पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे त्यांना पराभवाचा धक्का बसेल अशी शक्यता आहे। सोलापुरात जाऊया। सोलापूरची लढत एक इंटरेस्टिंग होती, त्यामध्ये सुद्धा आयात केलेले उमेदवार आणि स्थानिक उमेदवार असा प्रचार सुद्धा झाला होता। राम सातपुते यांचा विजय या ठिकाणी दाखवतोय। प्रणिती शिंदे यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे। माढाची जागा एक खूप इंटरेस्टिंग झालेली होती। माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार त्यांचा या ठिकाणी विजय होऊ शकतो आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपचे विद्यमान खासदार त्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो। नाराजीचा फटका हा प्रसन्न कदाचित बसू शकतो। त्यानंतर रायगडमध्ये जाऊया। रायगडमध्ये सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार आणि त्यांना आव्हान होतं अनंत गीते यांचं आणि तटकरेंचा या ठिकाणी विजय होण्याची शक्यता आहे। अनंत गीते यांना पराभवाचा धक्का पुन्हा एकदा बसणार। पुण्यामध्ये जाऊया। पुण्याची जागा सुद्धा मला वाटतं अंदाज बऱ्यापैकी क्लिअर आहे पुण्याच्या जागेचा। मुरलीधर मोहोळ यांचा विजय या ठिकाणी संभाव्य विजय आहे हा एक्झिट पोलनुसार। रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा धक्का बसू शकतो, जे इथले आमदार आहेत। आणि यानंतर ठाण्यात येऊया। मुख्यमंत्र्यांचं ठाणं, मुख्यमंत्र्यांचा गड कोण राखतंय तर नरेश म्हस्के हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हटले पाहिजेत, त्यांचा विजय या ठिकाणी होताना दिसतोय। राजन विचार जे इथले विद्यमान खासदार आहेत त्यांना पराभवाचा धक्का बसण्याचा अंदाज आहे।
आणि दक्षिण मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ही जागा जाहीर झाली होती. यामिनी जाधव यांना शिंदेच्या शिवसेनेची उमेदवारी होती, मात्र त्यांचा पराभव होताना दिसतोय. एक्झिट पोलनुसार अरविंद सावंत जे इथले विद्यमान खासदार आहेत ते आपला गड राखताना दिसत आहेत. आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये काय चित्र आहे? दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटातर्फे जिंकताना दिसत आहेत. अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटातर्फे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात. आतापर्यंत नेहमी ते बॅकडोर राजकारणामध्ये असायचे, मात्र त्यांचा पराभव होताना बघायला मिळतो. तर मुंबई उत्तर जिथून पियुष गोयल आहेत, तिथे माफ करा मिहिर कोटेचे आहेत आणि संजय दिना पाटील आहेत. त्याच्यात भाजपचा विजय होताना आपल्याला बघायला मिळतो. ईशान्य मुंबई मतदार ईशान्य मुंबई उत्तर पूर्वमध्ये, माफ करा मुंबई उत्तर पूर्वमध्ये, आणि तिकडे संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट यांच्यात. दरम्यान धाराशिव उस्मानाबादची सीट आपण पुन्हा एकदा बघतोय, काही बदल होते त्याच्यामध्ये. ओमराजे निंबाळकर जिंकतायत. मगाशी आपण अर्चना पाटील जिंकताना दाखवले होते, मात्र सर्वे पुन्हा आपण करेक्ट करून घेतोय. ओमराजे निंबाळकर इथे जिंकताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. अर्चना पाटील पराभव. तर अशा प्रकारे साधारण चित्र नम्रता आपल्याला पाहायला मिळतंय. 15 जो आपण सगळा 11 पुन्हा समअप करायचं म्हटलं तर 15 ते 20 महाविकास आघाडी, 27 ते 32 भाजप महायुती यांचा आकडा आपल्याला दिसतोय. मगाशी कुमार केतकरांनी एकूणच महाराष्ट्र आणि देशाबद्दलच्या आकडेवारीबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. आपण वाघांपासून सुरुवात करूयात आणि बाकी गेस्टकडे जाऊयात. अवधूत वाघ. जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये मी फक्त एकाच लोकसभेच्या तुम्ही जो निकाल दाखवलेला आहे त्याबद्दल बोलीन, आणि तो आहे लातूरचा. इतर अंदाज खरे होतील, खोटे होतील, काही असू शकतं, परंतु लातूरमध्ये 100% मी दाव्याने सांगतो की भारतीय जनता पक्षाचे सुधाकर शृंगारे हे प्रचंड मताने जिंकून येतील. त्यामुळे फक्त एकच या संपूर्ण मी आदर करतो पुढारीने जो पोल घेतलेला आहे तो त्याबद्दल, परंतु काही असू शकतं. परंतु लातूरमध्ये मी, कारण मी तिकडे काम केलेलं आहे, मी तिकडे 3 दिवस होतो, मी संपूर्ण जिल्हा पाहिलेला आहे, मी इलेक्शनच्या कॅम्पेन मध्ये होतो, आणि मी एस्पेशली जिथे भारतीय जनता पक्ष कमी आहे अशा गावखेड्यांमध्ये फिरलोय, आणि तिथे मी जे काही पाहिलंय, अनुभवलंय, त्याप्रमाणे मी सांगतो लातूर भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे. बाकी सगळं ठीक आहे. दुसरी गोष्ट, कुमार केतकर साहेबांचा मी अतिशय आदर करतो, अतिशय ज्येष्ठ पत्रकार, संपादक, माजी खासदार आहेत. 1952 साल सोडलं तर एकाही लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला कधीही 50%हून अधिक मतं मिळाली नाहीत. ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान झाले 1984 ला, इंदिरा गांधींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, त्यावेळी 2/3 बहुमत काँग्रेसला मिळालं. त्यावेळी सुद्धा 50% बहुमत काँग्रेसला नव्हतं. आता केतकरांच्याच लॉजिकने जायचं तर नेहमीच 50%हून अधिक लोक काँग्रेसच्या विरोधात होती. 2004 आणि 2009 ला काँग्रेसने अलायन्स गव्हर्नमेंट चालवलं, त्यांच्याकडे तर बहुमत पण नव्हतं, ओढून ताणून आणलं होतं. याचा अर्थच असा की काँग्रेसला केवळ त्यावेळी 28 ते 30% मतं मिळाली होती. म्हणजे केतकर साहेब 70% लोक तुमच्या पक्षाच्या विरोधात असून तुम्ही आमच्यावर आपण ठीक आहे, आपण नोशनल लॉस बद्दल नको बोलायला, कारण आता वेळही मर्यादित आहे आणि आपण आहे त्या कौल जो काही समोर दिसतोय त्याच्याबद्दल बोलतोय, त्यामुळे नोशनल लॉस थोडासा वेगळा ठरेल. उदय सामंत आपल्याला दिसत आहेत आपल्यासोबत, मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत आपल्या समोर आहेत. उदय सामंतजी, तुमची एक मोठी एक मॅक्रो लेवलची पहिल्यांदा कमेंट महाराष्ट्राबद्दल आणि देशाबद्दलचं जे काही आकडेवारी समोर येतात त्याबद्दल. उदय सामंतांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ओढून आणली आमच्या नारायण राणेंसाठी. हो, किरण सामंतांच्या मनात काय नाराजी होती अशी चर्चा होती तरी सुद्धा. उदय सामंतजी, वाघ तुमचं अभिनंदन करतायत. मला एक्झिट पोल बद्दल नितांत आदर आहे, परंतु हे एक्झिट पोल बघताना एक असं लक्षामध्ये येतं की प्रत्येक एक्झिट पोलमध्ये वेगवेगळी मतमतांतर आहे. बाकीचे एक्झिट पोल बघितले तर त्यांचं मत वेगळं आहे. पुढारीचा देखील एक्झिट पोलचा मी मनापासून आदर करतो, परंतु आम्ही देखील मनामध्ये काही एक्झिट पोल ठरवलेले आहेत. आम्ही देखील आमचे काही अंदाज या ठिकाणी ठरवलेले आहेत, व्यक्त केलेले आहेत. पण तो काय अति आत्मविश्वास असणार नाही. मी आत्मविश्वासानं सांगतो की मागची जी निवडणूक झाली ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली, आणि यावेळीची देखील निवडणूक जी झाली ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झाली. एकीकडे धनुष्यबाण, कमळ आणि त्याच्यामध्ये ऍड झालेलं घड्याळ आमच्यासोबत होतं, आणि एकीकडे महाविकास आघाडी होती.
याच्यामध्ये मी देखील बऱ्यापैकी महाराष्ट्रभर काही मतदारसंघामध्ये फिरलो आणि जे काही लोक सांगतात की मोदी साहेबांची लाट नाही आहे, केंद्र सरकारनं कसं काम केलं लोकांना माहिती आहे, काही लोकांना संविधानाचा विषय सांगून मुस्लिम धर्मामध्ये काही गैरसमज पसरून राजकारण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये ते थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी देखील झाले असतील. पण पूर्ण महाराष्ट्राचा जर आपण म्हणजे मी जो अंदाज व्यक्त करतो, मी एक्झिट पोलला कुठे चॅलेंज करतोय अशातला भाग नाही, परंतु काही जागा ज्या आहेत ह्या जागा 100% महायुती जिंकणार आहे. आता त्याचं लॉजिक कसं आहे, आता काही लोक सांगतात की सहानुभूती आहे, काही लोक सांगतात की अमुक एका व्यक्तीबद्दल सहानुभूती आहे, पण सहानुभूतीमुळे काही सगळीच मतं निघून जात नाहीत. बरं, आमदार जे आहेत, जे 215 आमदार आज महायुतीमध्ये काम करतायत, अनेक पदाधिकारी काम करतायत, अनेक नगरसेवक काम करतायत, त्यांची देखील स्वतंत्र वोट बँक प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे ना. बरं, त्याच्यामुळे अशी काय लाट सहानुभूतीची आहे किंवा लाटेमुळे आता सहानुभूतीमुळे सगळंच निघून जाणार आहे अशातला भाग नाही. तर साधं मी उदाहरण सांगतो की आपण आता बाकीचा मी कौल बघितले नाहीत, परंतु एक साधं उदाहरण मी सांगतो की ठाण्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला आणि त्याचा जो क्रायटेरिया तुम्ही लावला असेल तो असाच असेल की गणेश नाईक साहेबांनी अतिशय चांगलं काम केलंय, संजय केळकर साहेबांनी अतिशय चांगलं काम केलंय, गीताताई जैननी अतिशय चांगलं काम केलंय, प्रताप सरनाईक साहेबांनी अतिशय चांगलं काम केलंय आणि मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ देखील त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण असं पकडतो की नरेश म्हस्के हे 100% निवडून येणार आहे. पण असेच जर आपण मतदारसंघ महाराष्ट्रातले बघितले तर असेच अनेक मतदारसंघ आहेत की जे महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत. बरं, आता उदाहरणार्थ रायगडचा जो मतदारसंघ आहे ज्याच्यावर आपण सुनील तटकरेंना पुढे आहे असं सांगितलं, मला असं वाटतं की हा अनालिसिस योग्य का आहे, कारण तिथं जे आमदार आहेत त्याच्यात योगेश कदम आहेत, भरत शेठ गोगावले आहेत, स्वतः आदिती तटकरे आहेत, तिकडे महेंद्र दळवी आहेत, तिथे रविशेठ पाटील, धैर्य पाटील आहेत. त्यामुळे या सगळ्यांची ताकद जर आपण एकत्र केली तर ती जागा जिंकू शकते. हे कागदावरचं जरी उदाहरण तुम्हाला वाटत असलं तर प्रॅक्टिकल देखील तेच आहे. आणि असेच मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत की जे आमदारांच्या, नगरसेवकांच्या, जिल्हा परिषद मेंबरच्या ताकदीवर निवडून येणार आहेत. आणि म्हणून मी सहानुभूती कोणाबद्दल आहे कोणाबद्दल नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जे काम केलेलं आहे कार्यकर्त्यांनी, उदय सामंतजी, आपण आता त्याला मी जास्त महत्त्व देतो. तुमच्या कोकणाबद्दल सांगायचं झालं तर वैभव नाईक आमच्या सोबत आता आहे, तुमचं बोलणं सुद्धा ते ऐकतायत, मगाशी तुम्ही नव्हतात. ते म्हणतायत की काहीही झालं आणि आमचे सर्वे काही दाखवत असले तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नारायण राणे नाही, हे आमच्याकडेच येणार आहे. नाही, मी कोणाला क्रिटिसाइज अजिबात करत नाही किंवा मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, परंतु साध्यातला साधा अपक्ष उमेदवार जो उभा असतो त्याला देखील रात्री असंच वाटत असतं की सकाळी काहीतरी चमत्कार होईल आणि मी लोकसभेमध्ये जाईल किंवा मी काहीतरी चमत्कार होईल आणि मी आमदार होईल. त्याच्याबद्दल कोणाचा दोष आहे असं मी मानत नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाच्या त्या पक्षाच्या आमदाराला वाटत असतं की आपलाच माणूस जिंकणार आहे. परंतु सहानुभूतीवर आरूढ होऊन आपण किती दिवस राजकारण करणार आहोत. बरं, आता मला रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणण्यापेक्षा सगळ्याच महाराष्ट्राच्या ओव्हरऑल भागामध्ये मी जाऊन आलोय, अनेक ठिकाणी मी थांबलेलो देखील आहे. त्याच्यामुळे तिथली परिस्थिती, सुरुवातीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो की कोल्हापूरची जागा छत्रपतींना ज्यावेळी मिळाली त्यावेळी म्हणजे मोठा जो वातावरण पुढे गेलं की आता ही जागा महाविकास आघाडीला मिळणार. पण एक साधं त्या मतदारसंघातलं मी कॅल्क्युलेशन सांगतो. असे अनेक मतदारसंघ आहेत. जर कागल मतदारसंघ जर आपण बघितला तर तो हसन मुश्रीफ साहेबांचा मतदारसंघ आहे, तोच संजय मंडलिकांचा मतदारसंघ आहे आणि तोच समरसिंग घाडगेंचा मतदारसंघ आहे. आणि हे तीनच एकमेकाचे विरोधक आहेत. त्यांनी एक दिलानं काम केलेलं आहे. तिथं किमान 1 लाखाचं लीड मिळेल तर कुठच्या मतदारसंघामध्ये हे लीड तुटू शकतं. तसंच विधानसभेची गणितं तशी तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, ती काही ठिकाणी लागू होतात, सगळीकडे नाही. अन्यथा दिल्लीमध्ये जिथे थम्पिंग मेजॉरिटी आमदारकीच्या बाबतीत आम आदमी पार्टीला, पण 1 जागा त्यांची निवडून येत नाही खासदारकीला, असं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यामुळे ती गणितं वेगळी आहेत. माझ्याकडे शेवटचा आपल्याकडे वेळ आहे. वैभव नाईकांची फक्त कमेंट मी पुन्हा एकदा घेतो तुमच्या बोलण्यावरती आणि मग वरती मला तिकडे उमेश पाटील आणि प्रशांत जगताप सुद्धा दिसत आहेत, त्यांच्याकडे गेलो नाही होता आम्ही. वैभव नाईकजी, उदय सामंतांच्या बोलण्याबद्दल आपली कमेंट. नाही, खरं तर उदय सामंतांनी सांगितलं ते बरोबर आहे, कारण ही लढाई सत्तेच्या विरोधात सर्वसामान्य लोकांची आहे. आज आपण कागदावर जेव्हा बघितलं तेव्हा अनेक आमदार, मंत्री, केंद्रातले मंत्री हे सगळे एकत्र होते आणि त्याच्या विरोधात जनतेने ही लढाई घेतली होती आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही ही लढाई जिंकणार असा आम्हाला आजही विश्वास आहे. आपल्याला असेल की आज भारतीय जनता पार्टीने दोन्हीकडे सत्ता आहेत, केंद्रात आणि राज्यात, परंतु पैशाचा जो वापर झाला आहे
तो नगरसेवकाच्या निवडणुकीला सुद्धा होत नाही. असा वापर पैशाचा लोकसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघामध्ये नाही किंवा एकाच तालुक्यामध्ये नाही, एकाच लोकसभा मतदारसंघात नाही, तर संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला पैसे दिलेत, ही काय सत्य कोण नाकारू शकत नाही. हे सत्य आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे पक्षातले असतील, आपण पत्रकार म्हणून असाल, की ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ज्याप्रमाणे नगरसेवकाला पैसे देतात त्याप्रमाणे लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीमध्ये लाखो मतदारांना पैसे दिलेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या सगळ्याला विरोध करून लोक ज्यांच्या बाजूने असतील तो विजय होईल. आणि आपण पण खरं तर सगळ्यांनाच वाटत असतं की आम्हाला पण वाटणार, तुम्हाला पण वाटणार की हा विजय आम्हालाच मिळेल. परंतु सद्य परिस्थितीत लोकांचा जो उद्रेक होता किंवा ज्या पद्धतीने सत्ता नसताना सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी लोक येत होती, त्यांच्या सभेला गर्दी जमत होती, त्यांचे विचार ऐकत होते, त्याप्रमाणे आम्हाला यादी खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये 35पेक्षा जास्त जागा मिळतील. त्यामध्ये उदय सामंतांच्या सुद्धा काही कार्यकर्त्याचा आम्हाला हातभार असेल असा पण आम्हाला विश्वास आहे. बरं, प्रशांत जगतापजी, माढ्यासारखी जागा तुम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्या सोबत ठेवते, अगदी शेवटी उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा, मात्र तिकडे जळगावमध्ये मला वाटतं खडसे यांचं थोडंसं वेगळं होणं पक्षापासून त्यांची नाराजी ही कुठेतरी बोललेली दिसते. रावेरमध्ये रक्षा खडसे त्यांचा विजय होताना दिसतोय. पवारसाहेब त्या मतदारसंघाचे खासदार होते. एकूणच सोलापूर जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल, हा कायम पवारसाहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला म्हणजे ते जिल्हे आहेत. त्याच्यामुळे म्हाडा जिंकताना आम्हाला निश्चित तो आनंद होतो आणि आमचं ते अपेक्षित तो विजय सुद्धा आहे. पण नेमकी परिस्थिती जर जळगावची सांगायची जर झाली तर जळगावच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये म्हणजे मागच्या 3 वर्षापासून सगळी सूत्र आम्ही खडसे साहेबांकडे दिली होती, खूप विश्वासाने दिली होती. एकीकडे खडसे साहेबांवर झालेला अन्याय, त्यांना ज्या पद्धतीने त्रास दिला जात होता, अशा प्रकारे त्यांनी विनवणी करून पार्टीत आले, पार्टीनी सगळ्या प्रकारची ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली आणि एका निर्णायक क्षणी ते तिकडे निघून गेले. त्याच्या मला फार काही वाच्यता करायची नाही, पण त्यांचं अचानक एकदम सोडून जाणं हे एकूणच आम्हाला त्या मतदारसंघाची एकूणच ज्या पद्धतीची योजना आखायची किंवा त्या मतदारसंघासाठी जे प्लॅन आखायचे होते तिथे कुठेतरी आम्ही कमी पडलो असं मला वाटतं. पण तरी सुद्धा आमच्या उमेदवारांनी फाईट चांगली दिलेली आहे. म्हणजे शेवटी निकाल हा मंगळवारी 4 तारखेला जाहीर होणार आहे, पण ती फाईट छान झालेली आहे. पण म्हाडा असेल किंवा सातारा असेल किंवा बारामती आणि शिरूरच्या संदर्भामध्ये आम्ही 100% पॉझिटिव्ह आहोत आणि म्हाडाची सीट ही चांगल्या निर्णायक मताने आम्ही विजयी होणार आहोत. म्हणजे तिथं कुठली जरतरची किंवा खूप कमी डिफरन्सचा विषय आहे बिलकुल नाही, तर तिथं खूप चांगल्या डिफरन्स आम्ही जिंकून हा आत्मविश्वास आम्हाला नक्की आहे. बरं, उमेश पाटील, 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढलं, त्यापैकी 1 जागा तुम्ही रासपला दिली, मात्र यापैकी फक्त बारामतीतच यश येताना दिसतंय, जी सगळ्यात अवघड जागा होती. म्हणजे दिसतंय असं की फक्त तिथेच लक्ष केंद्रित झालं आणि बाकीच्या जागांकडे लक्ष पुरेसं गेलं नाही. तुमच्या याच्यामध्ये रायगडची जागा दाखवताय ना तुम्ही? हा, रायगडची एक दुसरी जागा आहे, बरोबर. हे पहा की बारामतीच्या संदर्भामध्ये तर एकदम क्लिअर कट होतं. त्या ठिकाणी अजितदादांनी आतापर्यंत ज्या काही सुप्रियाताई सुळे निवडून येत होत्या, पूर्वीपासून त्या बारामती लोकसभा मतदारसंघाची यंत्रणा सगळे अजितदादाच हाताळत होते. तर बारामती लोकसभा मतदारसंघातले, विशेष करून बारामती विधानसभा मतदारसंघातले 90% कार्यकर्ते, पदाधिकारी, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख हे सगळे दादांच्या सोबत होते. शिवाय बारामती मतदारसंघामध्ये अजितदादांनी जो काही त्यांच्या कार्यकाळामध्ये जो त्या ठिकाणी विकास केलेला आहे, त्या थेटपणे लोकांना दररोजच्या जीवनामध्ये अनुभवता येणारा अशा पद्धतीचा तो विकास त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हर्षवर्धन पाटील असतील इंदापूरमध्ये, त्या ठिकाणी भरणे मामा असतील, तिकडे परत दौंडमध्ये गेलात तर तिथं रमेश आप्पा थोरात असतील, त्या ठिकाणचे आमदार असलेले राहुल कुल असतील, इकडे खडकवासल्यामध्ये त्या ठिकाणी मागच्या वेळेला सुप्रियाताई तिथे 60,000 मतांनी माहिती. बारामतीचं संपूर्ण प्रत्येक मतदारसंघातला कोपरा आपण फॉलो करत होतो, मात्र राहिलं कुठे की परभणी, जी तुम्ही रासपला मोठ्या विश्वासानं दिली होती, ती जाणकारांना राखता आलेली नाहीये. अर्चना पाटील अगदी तिथे उमेदवार तुम्हाला घ्यायला लागला धाराशिव मध्ये अगदी शेवटच्या क्षणी, ती राखता आलेली नाहीये. प्रत्येक कसं आहे की सामाजिक संतुलन राखणं अत्यंत महत्वाचं असतं. ज्या पद्धतीनं भुजबळ साहेबांना नाशिकमधून उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींचाच आग्रह होता, तशाच पद्धतीनं राज्यामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या करता त्या समाजाचा एक चेहरा म्हणून महादेव जानकर यांच्याकडे पाहिलं जात होतं.
परभणीमध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वातावरण होतं. आता जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली अँटी इन्कम्बन्सी होती आणि त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी ती आशा होती. आता त्याचा परिणाम हा राज्यभरामध्ये जिथं जिथं म्हणून महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्या समाजाच्या मतदारामध्ये एक भावना होती की आपल्या समाजाचं एक उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून दिली गेलेली आहे आणि त्याचा सगळ्याच उमेदवारांना राज्यभरामध्ये उपयोग होणार असतो. आता आपल्या एक्झिट पोलमध्ये जरी ती जागा आम्हाला येणार नाही असं जरी दिसत असलं तरी ज्या ज्या जागा येणार आहेत त्या येण्यामध्ये देखील त्या उमेदवारीचा निश्चितपणे फायदा त्या उमेदवाराला त्या ठिकाणी होणार आहे. अजून एक मगाशी माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जे आपण तिथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतात असं दाखवलेलं जरी असलं तरी त्या ठिकाणी सुरुवातीला पवार साहेबांनी त्या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा उमेदवार दिला जाईल अशा पद्धतीचं संकेत दिलं होतं आणि महादेव जानकरांना त्या ठिकाणी आश्वस्त केलं होतं. परंतु नंतर परत पवार साहेबांनी अनिकेत देशमुख जे गणपतराव देशमुखांचे नातू आहेत यांना शब्द दिला की तुम्हाला उमेदवारी दिली जाईल आणि नंतर तो शब्द फिरवला आणि अंतिमतः त्यांनी मोहिते पाटलांच्या घरामध्ये उमेदवारी दिली म्हणजे मराठा समाजाला दिली. त्यामुळं त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जो 40% जास्त असलेला जो धनगर समाज आहे त्या धनगर समाजामध्ये एक छोटासा ब्रेक. 2 कमेंट शेवटच्या घ्यायच्या जेवढा वेळ मिळाला असेल. उदय सामंतांना एकच प्रश्न. उदय सामंतजी, समजा निकाल जवळपास असा असेल तर एक चर्चा मधल्या काळात सुरू होती की लोकसभेच्या नंतर महायुतीचे सगळे पक्ष वेगळे लढणार. त्याचं कारण भाजपला महत्वाकांक्षा 200च्या सुमाराशी विधानसभेसाठी आणि प्रत्येकाला 70-80 जागा तर छगन भुजबळ काल म्हणत होते. तर या परिस्थितीत काय होईल असं वाटतं उदय सामंतजी? मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक देखील आम्ही ठामपणाने एकत्रच लढू. आणि आम्ही असू किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल सन्मानपूर्वक आम्हाला जागा मिळतील. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकसभेची निवडणूक झाली की विधानसभेला आम्ही सेपरेट लढू, आम्ही वेगवेगळं काहीतरी करू असं अजिबात मला वाटत नाही. आम्ही सगळे एकत्रच राहू, एकत्र निवडणूक लढू आणि भविष्यामधली विधानसभा जिंकून देखील महायुतीचंच सरकार येईल असा ठाम माझा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न कुमार केतकरांवरती. आपण कार्यक्रम संपवणार आहोत. केतकरजी, धरून चला, सगळे एक्झिट पोल बाजूला ठेवा. जर का इंडिया आघाडी सत्तेत येण्याइतकी त्या जागा जमवू शकली तरी सुद्धा एवढ्या सगळ्या पक्षांच्या विरुद्ध दिशांकडे असलेली तोंड पाहता जनता पक्षाच्या वेळी जो प्रकार झाला होता आणि काँग्रेस मेजॉरिटीसह नंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वात आली होती तसा प्रकार बघायला मिळेल का? हा थिओरिटिकली तुम्ही म्हणता तो प्रश्न बरोबर आहे, परंतु प्रत्यक्ष राजकारणामध्ये अशा गोष्टी घडत नाहीत. याचा एक अगोदर मगाचा मुद्दा खुलासा करणं आवश्यक आहे. मी कधीही असं म्हटलं नाही की नेहरूंना किंवा इंदिराला 50%पेक्षा जास्त मतं मिळाली. मी म्हटलं 41 ते 49 असे टक्के मिळाले. मग त्यांचं जे म्हणणं किंवा 50% विरोधात होते हे 100% खरं आहे. तेच पुढे विविध माध्यमातून आले. तोच मुद्दा आता इथे पण आपल्याला लागू आहे. जनता पार्टीचं सरकार जे आलं किंवा जनता पार्टीची निवडून आली ते नेमकी त्याच गणितावर निवडून आली. लोहियांनी हेच सांगितलेलं होतं की काँग्रेसला कधीही 50%पेक्षा जास्त मतं मिळालेली नाहीत, तर आपण सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध लढलो तर आपल्याला मिळेल. ते नेमकं बघायचं त्याच मुद्द्याशी निगडीत आहे. त्याप्रमाणे ते जनता पक्षाचं झालं. परंतु जनता पक्षाकडे 2 गोष्टी होत्या महत्वाच्या. एक म्हणजे जयप्रकाश नारायणांचं नेतृत्व होतं जे हिंदी बेल्टमधलं होतं आणि एवढं जयप्रकाश नेतृत्वाचा गवगवा केला जातो, परंतु दक्षिणेमध्ये त्यांना काही सीटा मिळाल्या नव्हत्या. 132 पैकी फक्त 5 जागा जनता पक्ष किंवा काँग्रेस. मला फक्त वेळेची मर्यादा आहे म्हणून फक्त एका वाक्यात फक्त हे सांगा की नेमकं असं जर का झालं तर ही इंडिया आघाडी टिकून पर्याय देऊ शकेल का? तसं होण्याचं तशी तुलनाच करणं चुकीचं आहे. पण त्यावेळेला जनता पक्षाची जी आघाडी तुटली ती आणि आता इंडिया आघाडी हा एक पक्ष नव्हे. ते एका झेंड्यावरती एका सिम्बॉलवरती लढलेले नाहीत. जनता पक्ष एका सिम्बॉलवरती लढले होते. त्यांनी एक पक्ष म्हणून रजिस्टर केलं होतं आणि फक्त ते 4 पक्ष एकत्र त्यांनी आणि त्यामुळे ताबडतोब त्यांनी सांगितलं की आम्हाला याला बोलू पंतप्रधान पदाची उमेद. तशी अवस्था इंडिया आघाडीत नाहीये. इंडिया आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी स्वतःची आयडेंटिटी. केतकरांच्या म्हणण्यानुसार इंडिया आघाडी जर का एवढ्या जागा सिक्युअर करू शकली तर ती सुद्धा सरकार देऊ शकते. जनता पक्षासारखा प्रकार घडणार नाही. खूप खूप धन्यवाद. सर्व गेस्टचे आभार आपण वेळ दिल्याबद्दल.